द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनी स्केचर्सने कम्युनिटी गोल चॅलेंज इव्हेंटसह पुणे पॅव्हेलियन येथे आपले नवीनतम भव्य दालन सुरू करण्याची घोषणा केली. तंदुरुस्ती आणि त्या जोडीने मदत यांची सांगड घालण्याची परंपरा पुढे चालू ठेवत स्केचर्सने प्रख्यात बॉलिवूड अभिनेते रोहित सराफ आणि मिथिला पालकर यांना पुणे पॅव्हेलियनमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. इंडियन स्पोर्ट्स रिव्होल्यूशन या स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून 1000 किलोमीटरचे सामूहिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असताना 3 दिवसांच्या या कार्यक्रमाने पुणे समुदायाला ट्रेडमिल आव्हानात एकत्र केले. कम्युनिटी गोल चॅलेंजचे हे सत्र इंडियन स्पोर्ट्स रिव्होल्यूशनला शूचे 100 जोड देण्यासाठी समर्पित होते. पुण्यातील स्वयंसेवी संस्था भारतात तळागाळातील पातळीवर खेळांना प्रोत्साहन देते. ते क्रीडा शिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तरुण खेळाडूंना सक्षम बनवण्यासाठी आणि निरोगी आणि अधिक सक्रिय राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रयत्न करतात. या लॉन्चसह स्केचर्स पॅव्हेलियन हे पुणे शहरातील 14वे स्केचर्स स्टोअर्सचा एक भाग बनले आहे. ते परफॉर्मन्सपासून लाईफस्टाईल श्रेणींमध्ये पसरलेल्या पादत्राणे आणि पोशाखांची विस्तृत श्रेणी सादर करतात. यासाठी स्केचर्सनी जो इनिशिएटिव्ह घेतलाय त्यांनी मला सांगितलं की ते हे करणार आहेत 1000 किलोमीटर्स कम्युनिटी चॅलेंज करणार आहेत. आणि मला ती कल्पना खूप आवडली की आपण सगळे एकत्र येऊन एका गोष्टीसाठी लढणं मी नाही म्हणणार, पण एकत्र आलोय आणि एका कॉजसाठी आपण मला जे शब्द आठवत आहेत ते खूपच असे इंटेन्स आठवत आहेत. त्यामुळे मी अगदी म्हणते एवढं हेवी करणार नाही, पण एकत्र येऊन एका गोष्टीसाठी काम करणं किंवा एक गोल अचीव करणं कम्युनिटीसाठी हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि मला असंही वाटतं की स्पोर्ट एज्युकेशन किंवा त्याबद्दलची माहिती किंवा आपण ते कसं परस्यू करू शकतो ह्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. तर मला असं वाटलं की ह्या माध्यमातून मी माहितीसुद्धा गोळा करू शकते, ती लोकांपर्यंत पोचवू शकते आणि त्याकरता कॉन्ट्रीब्यूटही करू शकते. त्यामुळे मग मी ह्याचा भाग झाले. तुझ्यासारख्या तरुणांना फिटनेसचं काय रहस्य? मला असं वाटतं फिटनेस ही एक शिस्त आहे आणि शिस्त आपल्या सगळ्यांना सरळ करायला कामास येते. त्यामुळे आळशीपणा न करता आपण रोज थोडी जरी एक्सरसाइज केली असं मला वाटतं तर ती एक शिस्त लागते आपल्याला आणि त्याची इव्हेंच्युअली सवय होते. त्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू सुरुवात करा, पण करा. हे मी सुद्धा खूप उशिरा शिकले. मला काही रोज सकाळी उठून आता मी वर्कआउट करते, जिमला जाते वगैरे असा काही माझा नसायचा, इंटेंट नसायचा. पण आता मला असं वाटतं आणि आता मला ॲक्च्युली मजा येते. त्यामुळे नुसतं फिटनेस इज नॉट समथिंग की जे आपल्यासाठी फिजिकलीच महत्त्वाचं आहे, मेंटली सुद्धा इट इज एक्स्ट्रीमली हेल्पफुल. आणि पर्सनली मला कोणतीही शिस्त लागलेली आवडते. हे मला माझ्या आजी आजोबांनी शिकवलंय. कोणतीही शिस्त चांगली शिस्त असते. त्यामुळे करा, तुमच्या परीने प्रयत्न करा. मी काही असं सांगणार नाही की वेट्स वगैरे उचला, पण तुमच्या परीने जितकं तुम्हाला फिटनेसकडे वळता येईल तितकं करा. उसे कैसे जुड़ा? आगे का क्या प्लान है वो तो स्केचर्स बताएगा, बट मेरा ये प्लान है कि ऐसे इनिशिएटिव के साथ बहुत बार जुड़ना है, क्योंकि दिस एक्चुअली इनिशिएटिव सर बहुत ज़्यादा स्पेशल है मेरे लिए. क्योंकि हर बार स्केचर्स ये मेरा सेकंड टाइम है स्केचर्स के साथ कम्युनिटी चैलेंज में. पहली बार दिल्ली में था कुछ महीनों पहले और अब पुणे में हम कर रहे हैं. जितनी बार भी हम नई सिटीज़ जाते हैं वो एक नए एनजीओ के साथ एसोसिएट होते हैं, जहाँ पर वो जब ये कम्युनिटी चैलेंज कंप्लीट होता है तो वो एनजीओ को स्केचर्स 100 पेयर ऑफ शूज़ डोनेट करता है फॉर द चिल्ड्रन हु आर अंडर प्रिविलेज्ड. ये वो बच्चे हैं जिनमें बहुत टैलेंट है बट वो एक्चुअली एक्सप्लोर नहीं कर पाते क्योंकि उनके पास वो मीन्स नहीं होते. तो वो स्केचर्स उनके लिए वो मीन्स प्रोवाइड करता है, जिससे वो बच्चे जो हैं द वे दे आर ड्रीमिंग दे आर एबल टू अचीव दोज ड्रीम्स. सो फॉर मी एंड सर, मैं सपनों में बहुत मानता हूँ, मैं ड्रीम्स में बहुत मानता हूँ. मैं जब बच्चा था मैं 4 साल 5 साल का था तब से मुझे एक्टर बनना था और मेरे फैमिली ने मुझे सपोर्ट किया और मुझे मीन्स प्रोवाइड किए. तो और आज मैं बहुत खुश हूँ अपनी लाइफ में कि मुझे वो करने का मौका मिला जो मुझे करना था. एंड आई रियली वांट दैट एवरीवन
should be able to do the same. And I think Skechers is doing an amazing job. I think हर बार हम जब Skechers के साथ एक इनिशिएटिव शुरू करते हैं 100 बच्चों को हम we are able to provide them with a smile, and for me sir that is very very special. Thanks to Skechers कि मैं इस इनिशिएटिव में जुड़ पाया, and I really hope कि मैं और ऐसे इनिशिएटिव में जुड़ पाऊँ. सर मुझे ये एक चीज़ रियलाइज़ हुआ है लास्ट कुछ सालों में. मैं आपको बहुत ऑनेस्टली बोलूँ तो कुछ सालों पहले तक मुझे फिटनेस मेरे दिमाग में उतना इम्पोर्टेंट नहीं था, बट लास्ट कुछ सालों में स्पेशली लॉकडाउन और इन सब के बाद मुझे ये रियलाइज़ हुआ कि अगर हेल्थ है तो वेल्थ है. मतलब हेल्थ इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट, एंड आई फील इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट टू एक्सरसाइज. मैं आज के जनरेशन, हमारे जनरेशन, हमसे यंग जो बच्चे हैं, एक्चुअली उनको ये एडवाइस देने की ज़रूरत भी नहीं है क्योंकि वो सब ऑलरेडी इतना फॉलो करते हैं फिटनेस को. बट आई थिंक इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट फिट रहना. एंड वी हैव दीज अमेजिंग इनिशिएटिव्स, जैसे Skechers ने जैसे ये इनिशिएटिव किया कि फिटनेस, आप ये विन विन सिचुएशन है कि मतलब हम फिटनेस भी वी आर इनकॉर्पोरेटिंग दैट इन आवर लाइफस्टाइल. एट द सेम टाइम वी आर एक्चुअली हेल्पिंग अदर चिल्ड्रन टू अचीव देयर ड्रीम्स. So I think it's very very important.